पॉलिटेक्निक ॲडमिशन 2026-27 तर भरपूर जे विद्यार्थी आहे जे 10वी पास झालेले आहे आणि ते वाट बघत आहे की फर्स्ट इयरसाठी जो डिप्लोमा करायचा आहे त्यांना इंजिनिअरिंग म्हणजे पॉलिटेक्निकसाठी ॲडमिशन घ्यायची आहे. तर ॲडमिशन प्रोसेस कधी सुरू होणार आहे, ॲडमिशन प्रोसेस सुरू झाल्यानंतर त्यामध्ये डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे याबद्दल संपूर्ण जे ही 10वी झालेले विद्यार्थी आहे ज्यांनाही पॉली करायची आहे, काही विद्यार्थी 11वी करत असेल, काही विद्यार्थी ITI करत असेल, बाकी संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर दिलेल्या आहे. परंतु विद्यार्थी आहे की पॉलिटेक्निक सुद्धा करायचं आहे तर पॉलिटेक्निकबद्दल आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती डिस्कस करणार आहे. बघा, 10वीचा निकाल लागलेला आहे, तुम्हाला अजूनपर्यंत तुमची SSCची मार्कशीट आणि TC मिळायची आहे आणि SSCची मार्कशीट आणि TC तुम्हाला या आठवड्यामध्ये किंवा येत्या काही दिवसामध्ये मिळून जाणार. आणि पॉलिटेक्निक ॲडमिशन ही कॅपराऊंड थ्रू ॲडमिशन केल्या जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांना जे डॉक्युमेंट्स आहे हे अगोदरच लागतात. 11वी सारखं नाही आहे की तुम्ही डिक्लेरेशन फॉर्म अपलोड करून द्या आणि त्यानंतर ॲडमिशनला तुम्ही डॉक्युमेंट द्या. पॉलिटेक्निक ॲडमिशनमध्ये तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहे अगोदर कॅपराऊंडचा फॉर्म फिलअप करावा लागतो. कॅपराऊंडचा फॉर्म फिलअप करून तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होतात. व्हेरीफाय झाल्यानंतर मेरिट लिस्ट लागते. मेरिट लिस्ट लागल्यानंतर पहिले अगोदर प्रोव्हिजनल, त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागते. या प्रकारे ही प्रोसेस चालते. तर ज्याही विद्यार्थ्यांना 10वी झालेली आहे पॉलिटेक्निक करायचं असेल तर 2026-27 मध्ये अजूनपर्यंत साईड जी आहे ही ओपन करून दिलेली नाही आहे, कारण आपण 2025-26च्या साईडवर व्हिजिट केलेली आहे. 2026 आणि 27 अशी साईट अजूनपर्यंत ओपन केलेली नाही आहे. तर लवकरच ही साईट ओपन केल्या जाणार आहे, कारण की डॉक्युमेंटसुद्धा विद्यार्थ्यांना बोर्डाकडून मिळायची आहे. माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर सगळी देण्यात येणार. तर साईट सुरू झाल्यानंतर A to Z ॲडमिशन प्रोसेस येत्या काही दिवसात म्हणजे पुढच्या आठवड्यात ही ॲडमिशन प्रोसेस सुरू व्हायला पाहिजे. डॉक्युमेंट लिस्ट आपण एकदा दिली होती 2 ते 3 आठवड्या पहिले, परंतु या व्हिडिओमध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांची कमेंट्स केलेल्या आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये डॉक्युमेंट लिस्ट बघणार आहे. ॲडमिशन प्रोसेसची आता तुम्हाला थोडीफार माहिती दिलेली आहे. A to Z माहिती तुम्हाला कंटिन्युअसली फॉर्म सुरू झाल्यानंतर माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपल्या चॅनलवर देण्यात येणार. तर बघू शकता, ज्याही विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक करायचं असेल तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स हे फॉर्म भरताना लागणार आहे, कारण की जोपर्यंत तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल तुम्ही फॉर्म भरू शकत नाही आणि संपूर्ण डॉक्युमेंट्स हे इम्पॉर्टंट असणार आहे. तुम्हाला बघू शकता, सर्वात प्रथम लागणार आहे तुम्हाला 10वीची मार्कशीट, जी मिळाली नसेल तर आता तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये मिळून जाणार. कास्ट सर्टिफिकेट विद्यार्थ्याची पाहिजे आहे, जर काढलेली नसेल तर लवकरात लवकर तुमची कास्ट सर्टिफिकेट काढा. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटसुद्धा लागते. SC आणि ST आणि ओपनला नॉन क्रिमिलियर लागत नाही. बाकी जेवढे कास्ट असेल संपूर्ण विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागते. दोन्ही डॉक्युमेंट्स कास्ट आणि नॉन काढून ठेवा. SC ST असेल तर काढायची गरज नाही आहे. त्यानंतर बघू शकता, डोमेसाईल सर्टिफिकेट काढून घ्या, अजूनही तुमच्याकडे वेळ आहे. TC म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला, हा तुम्हाला 10वीच्या मार्कशीटसोबत मिळून जाणार. रिझर्वेशन सर्टिफिकेट बघू शकता. रिझर्वेशन सर्टिफिकेट म्हणजे कोणी एक सर्व्हिसमॅन पाळले असते, कोणी अनाथ असते, कोणी काही स्पोर्टमध्ये खेळलेले असते तर त्यांच्याकडे काही सर्टिफिकेट असतात. या प्रकारे जर रिझर्वेशन असेल तुमचं तर लागणार आहे, अदरवाईज तुम्हाला रिझर्वेशन सर्टिफिकेट लागणार नाही आहे. ठीक आहे. भरपूर विद्यार्थी होते सर इन्कम सर्टिफिकेट लागणार का, अशा पद्धतीने सुद्धा त्यांच्या कमेंट्स आलेल्या आहेत. तर तुम्ही इन्कम काढून ठेवू शकता, कारण की इन्कम जरी तुम्हाला ॲडमिशनला लागलं नाही तर तुम्हाला तिथून 2 ते 3 महिन्यानंतर जे स्कॉलरशिपचा फॉर्म भरावा लागतो त्यामध्ये तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागते. क्लिअर. जास्त डॉक्युमेंट्स नाही आहे, 4 ते 5 डॉक्युमेंट्स आहे आणि लवकरात लवकर डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा. ॲडमिशन प्रोसेस पॉलिटेक्निकची लवकरच सुरू केली जाणार आहे, कारण की रिझल्टसुद्धा लागलेला आहे. फक्त वेट आहे ते म्हणजे तुमची मार्कशीट आणि TC मिळायचा. एकदा मार्कशीट आणि TC मिळाली की तुमची ॲडमिशन प्रोसेस ही फास्टमध्ये सुरू होणार आहे. मग तुमच्याकडे वेटसुद्धा राहणार नाही आहे. त्यामुळे तर जेही विद्यार्थी पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेत असेल त्यांनी हे डॉक्युमेंट्स रेडी करा. बाकी संपूर्ण अपडेट वेळोवेळी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. तर पॉलिटेक्निक ॲडमिशन 11वी ITI याबद्दल संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर वेळोवेळी देणे सुरू आहे. ज्यांनाही जो फॉर्म भरायचा असेल तो फॉर्म तुम्ही भरा अर्जंटमध्ये आणि जशा अपडेट जातील त्या तुम्हाला आपल्या चॅनलवर वेळोवेळी देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.